म्हणजे त्यांनी आग्रह केला तेवढंच खाल्लं ना? भाऊ जेव्हा असं करून वहिनी जेवढी गरज होती तेवढं खाल्लंय, पास झालं मला. अर्जुन दादा, त्या तुमच्या काळजीपोटी विचारता येतो. दुपारी बातमी बघितल्यापासून सगळ्यांना तुमचीच काळजी वाटतेय. तुम्ही कसे असाल, काय विचार करत असाल? नाही मिनिट. नीट नाही मी. या सगळ्यात हारायला लागलोय मी आता. धीर सुटायला लागलाय माझा स्वतःवरूनच. हारायला लागलोय मी. अरे तू असं अहो कदम, रोज तोंड घेऊन घरी येतोय मी. त्या अमोलच्या प्रत्येक प्रश्नाला काय उत्तर देऊ मलाच कळाना. ते पोरगा आशा लावून बसलेलं असतं. बाबा आज मला घरी घेऊन येईल, उद्या येईल, आणि मी कोडग्यासारखा नुसता हात मोकळा ठेवून येतोय घरात. हारलोय मी. अर्जुन, यात तुझा दोष आहे का? कसा दोष नाही दादा. त्या दिवशी आपल्याला एकटीला सोडून जर गेलो नसतो ना मी, तर आज आपली आपल्यात असती, अमोल बरोबर असती. अर्जुन, अरे तू असं म्हणत असशील तर मी पण आहे दोषी. मी तर तिचा बाप होतो. मग तिला असं मागं ठेवून मी कसं काय आसगावला निघून गेलो रे? अर्जा, अरे तुझ्यावर आस आहे रे सगळ्या घरच्यांची, आणि तू असं का बोलायला लागलायस? धीर गोळा करून मी आपल्याला शोधत होतो आजपर्यंत, पण बाबा ठीक आहेस ना? आणि अमोल, अरे शौर्याचा कॉल आलता मगाशी. त्याला तुझ्यावर व्हिडिओ कॉलवर बोलायचंय. चल त्याला कॉल करू आपण. चल. थांब दीप्रा मामा. बाबा मग सापडली नाही ना? मग ठीक आहे ना. बाबा मला माहितीये मी एक दिवस नक्की मला शोधणार. अमोल अरे मला बाबा मला माहितीये मी तुला टेन्शन देतोय मला सापडली नाही म्हणून. हो ना? तू आलास मी तुला रोज तेच प्रश्न विचारतोय. बाबा सॉरी. अरे अमोल बाळा, मी तुझ्या मला शोधू शकत नाही. मी सॉरी म्हणलं पाहिजे तुला. बाबा बाबा तू शांत हो. शांत हो बाबा. बाबा मला माहितीये तू एक दिवशी मला नक्की शोधणार. आणि बाबा लक्षात ठेव मला माफ पाहिजे म्हणजे पाहिजे.